ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता. तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता. ज्ञानेश्वरीचे सर्व व्हिडिओज आपण जास्तीत जास्त शेअर करावेत, जेणेकरून सर्व लोकांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेता येईल. अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग, भाग 6. ओवी क्रमांक 351. जामज संहार रुद्र वासिपे, जामज भेने मृत्यू लपे, तो मी अहाळ बाहळी कापे, ऐसे तुवा केले. परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासूरपणे हारी भयासियानी. ठेली महाकाळेसी हटे तटे, तैसी किती एके मुखे रागिटे, इही वाढोनिया धाकुटे आकाश केले. अर्जुन भगवंतांना म्हणाला, हे महाबाहो, ज्याला अनेक मुखे, नेत्र, बाहू, मांड्या, पाय आणि उदरे आहेत, तसा जो अनेक दातांमुळे अकराळ विक्राळही आहे, असे तुझे महान प्रचंड रूप पाहून सर्व लोक भयभीत झाले आहेत आणि मी सुद्धा तसाच घाबरलो आहे. हे भगवंता, मला सर्व संहारक प्रलय काळचा रुद्र भीतो. माझ्या भीतीने मृत्यू लपून राहतो. तोच मी अंतर्बाह्य तुमचे रूप पाहून थरथर कापत आहे. अशी तुम्ही माझी अवस्था करून टाकलीत. परंतु या महामारीला जर विश्वरूप म्हणायचे तर बाप्पा, हे आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या भेसूरपणाने भयालाही मागे हटविते. तुमची कित्येक रागीट मुखे महाकाळाबरोबरचा सामना पैंजेने लढतायत आणि ज्यांनी आपल्या विस्ताराने हे आकाश लहान केले आहे. गगनाचे निवाडपणे नाकळे, त्रिभुवनीची ही वारिया न वेटोळे, ययाचे निवाफा गिजळे, कैसे धडाडी तसे, देवीची एका सारिके एक नोहे, एत वर्णावर्णाचा भेद आहे, होका जे प्रळयी साबाओला आहे वणी ययाचा. जयाची आंगीची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य की जे राखोडी, की तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा. कैसा वार्या धनुर्वात चढला, समुद्र की महापुरी पडिला, विषाग्नी मारा प्रवतला वडवानळासी. हळाहळ आगी पियाले, नवल मरण मारा पेटले, तैसे संहार तेजाया जाहले वदन देखा. हे भगवंता, आपली मुखे ज्या आकाशाच्या विस्तारानेही आकळली जात नाहीत, त्रिभुवनाच्या वाऱ्याने ज्यांचे वेष्टन होत नाही, ज्या मुखाच्या वाफेने अग्नी जळतो, त्या मुखातून अग्नीचे लोळ कसे बाहेर येत आहेत, ज्याप्रमाणे एकसारखे एक मुख नसून त्यामध्ये रंगारंगाचा भेद आहे, त्या मुखाचे प्रलय काळचा अग्नीही सर्व संहारासाठी त्याचे साह्य घेतो, ज्याच्या अंगाचे तेज एवढे आहे की त्रैलोक्याची राख रांगोळी करील. त्यालाही तोंडे आहेत आणि त्या तोंडात दात आणि दाढा आहेत. ज्याप्रमाणे वाऱ्याला धनुर्वात व्हावा, समुद्र महापुरात बुडावा, अथवा वडवाणाला मदतीला घेऊन विषाग्नीने मारण्यास सिद्ध व्हावे, याप्रमाणे झाले आहे. अग्नीने जसे हलाहल विष प्यावे, मरण हेच मारण्यास तयार व्हावे, त्याप्रमाणे या विश्वाचे तेज प्रखर असून त्याला आणखी तोंडे आहेत. परी कोणे माने विशाळ, जैसे तुटिलिया अंतराळ, आकाशासी कवळ पडो निठेले, नातरी काखे सुनी वसुंधरी, जै हिरण्याक्षू रिगाला विवरी, ते उघडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर. तैसा वक्त्रांचा विकाशू, माझी जिव्हांचा आगळाची आवेशू, विश्व न पुरे म्हणो निघासू, न भरीची कोडे. आणि पाताळ व्याळांची फुतकारी,
गरळ ज्वाळा लागती अंबरी, तैसी पसरलिये वदन वदरी, माझी हे जिव्हा. काढुनी प्रळय विजूंची जुंबाडे, जैसे पन्नासिले गगनाचे हुडे, तैसे आवाळू वावरी याकडे धगधगीत दाढांचे. आणि ललाटपटाचिये खोळे, कैसे भयाते भेडविता ती डोळे, होका जे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले. ऐसे वाऊनी महाभयाचे भोज, एथ काय निपजवू पाहतोसी काज, ते नेने परिमज मरण भयाले. बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहेत शिरला, तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळरूपी गुहेचे दार उघडले, त्याप्रमाणे आपली तोंडे पसरलेली आहेत. त्यामध्ये जिभा आवेशाने फिरत आहेत. त्यांच्या एका घासाला विश्व पुरे पडणार नाही, म्हणून हे विश्वरूप या विश्वाचा घास घेत नाही. आणि पाताळातील नागांच्या फुत्काराने जशा विषाच्या ज्वाळा आकाशाला भिडतात, त्याप्रमाणे त्या विश्वरूपाच्या तोंडाच्या दरीत जिभा भासत आहेत. प्रलय काळच्या बीजांचे समुदाय एकत्र करून गगनाचे किल्ले शृंगारावेत, त्याप्रमाणे ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत. आणि कपाळाच्या खोलीत भयालाही भय दाखवून भेडसावीत आहेत असे तुमचे डोळे, अथवा ते डोळे महामृत्यूचे लोटच असून अंधारात दडून बसले आहेत असे दिसते. देवा, याप्रमाणे भीतीचे कौतुक आपल्या ठिकाणी धारण करून, म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून, त्या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पाहतोस हे मला कळत नाही. परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे. देवा, विश्वरूप पहावयाचे डोहाळे, केले तिये पावलो प्रतिफळे, बा देखिलासी आता डोळे, निवावे तैसे निवाले. अहो देहो पार्थिव किर जाये, ययाची काकुळती कवना आहे, परी आता चैतन्य माझे विपाये, वाचे की न वाचे. एरवी भयास्तव आंग कापे, नावेक आगळे तरी मन तापे, अथवा बुद्धीही वासिपे अभिमानू विसरिजे. परी येतुलियाही वेगळा, जो केवळ आनंदैक कळा, तया अंतरात्म्याही निश्चळा शियारी आली. बाप साक्षात्काराचा वेदू, कैसा देशधडी केला बोधू, हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे. देवा, तुमचे विश्वरूप पाहण्याची हौस वाटत होती, ती चांगलीच फलद्रूप झाली. तुमचे दर्शन झाले आणि माझे डोळे पाहिल्याने अगदी पाहिजे तसे निवाले. अहो, हा जड देह पृथ्वी नाहीसे होणार याची मला पर्वा नाही, परंतु सध्या माझे चैतन्य वाचते की नाही याचे मला भय वाटू लागले आहे. विश्वरूप दर्शनामुळे भीतीने माझे शरीर थरथर कापत आहे. ते भय क्षणभर अधिकच वाढते, मनाला ताप येतो, बुद्धी दचकते आणि अभिमानाचाही विसर पडतो आहे. परंतु इंद्रियांपेक्षा निराळा केवळ आनंदाची मूर्ती असा अंतरात्मा, त्या निश्चल आत्म्याला देखील भयाने शहारे आले आहेत. काय आश्चर्य आहे! या विश्वरूपाच्या साक्षात्काराच्या सामर्थ्याने माझे ज्ञान देशोधडीला गेले. असा गुरु शिष्य संबंध क्वचितच सापडेल. देवा, तुझ्या ये दर्शनी जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी, ते सावरावया लागे गवसनी धैर्याची करीतसे. तव माझे निनामे धैर्य हारपले, की तयाही वरी विश्वरूप दर्शन जाहले. हे असो परी मज भले आतुडविले उपदेशासी. जीव विसावयाचिया चाडा, धावा धावी करतसे बापुडा. परी सोयही कवने कडा, न लभे येथ. ऐसे विश्वरूपाचिया महामारी, जीवित्व गेले आहे चराचरी. जो न बोले तरी काय करी, कैसे निराहे. पै अखंड डोळ्यांपुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे. तैशी तुझी मुखे वितंडे पसरली देखे. देवा, तुमच्या विश्वदर्शनाने
अंतःकरणात जी दुर्बलता उत्पन्न झाली आहे ती सावरण्यासाठी मी धैर्य गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. आधीच माझ्याकडे धैर्य कमी, तशात तुमचे भयंकर विश्वरूपाचे दर्शन झाले. असो, आपल्या उपदेशाने मला चांगलेच गुरफटून टाकले. विसावा घेण्याच्या इच्छेने बिचारा माझा जीव धावाधाव करीत आहे, परंतु या विश्वरूपात त्याला कोठेही आश्रय मिळत नाही. अशा विश्वरूपाच्या महामारीने चराचराचे जीवित्व नष्ट झाले आहे. देवा, हे मी बोलू नये तर स्वस्थ कसे बसावे? ज्याप्रमाणे महासंहारक अशा मृत्यूचे भांडे फुटावे, तशी तुझी अकराळ विक्राळ तोंडे डोळ्यांपुढे एकसारखी पसरलेली मी पाहत आहे. असो, दात दाढांची दाटी न झाकवे मा दो बोठी, सैंग प्रळय शस्त्रांच्या दाटकाटी लागलिया जैसा. जैसे तक्षका विष भरले, होका जे काळ रात्री भूत संचरले, की अग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे. तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे, वरी आवेश हा बाहेरी ओसंडे, आले मरणरसाचे लोंढे आम्हावरी. संहारसमयीचा चंडा निळो, आणि महाकल्पात प्रळयानळो, या दोही जय होय मिळू, तै काय एक न जळे. तैसी संहारके तुझी मुखे, देखोनी धिरू का आम्हा पारुखे. आता बुललो मी दिशान देखे, आपण पेनेने. हे भगवंता, आपले दात आणि दाढा याची इतकी दाटीवाटीने गर्दी झाली आहे, त्या मुखाच्या दोन दोन ओठांनी देखील झाकली जात नाही. त्यामुळे चहूकडे प्रलयकाळीच्या शस्त्राचे संहारक दाट कुंपणच लावले आहे की काय, असे वाटते. मुळात विषारी असणाऱ्या तक्षकाला आणखी नवीन विष पाजावे. भयप्रद आणि काळीकुट्ट अमावस्येच्या रात्री पिशाच्याचा संचार व्हावा. अग्नीच्या हस्ताला विजेचा मुलामा द्यावा. त्याप्रमाणे मूळतः संहार करणारी तुमची विश्वरूपाची भयंकर तोंडे, त्यामध्ये भरलेला आवेश असा ओसंडून वाहत आहे, जणू काही मरणरसाचे लोंढेच आमच्यावर येत आहेत. प्रलय काळाचा सर्व संहारक प्रचंड वारा, ब्रह्मांडाला दाद करणारा प्रलय काळ, या अग्नी दोन्ही एकत्र आल्यावर विश्वातील काय एक जळणार नाही. त्याप्रमाणे सर्व संहारक अशी तुमची तोंडे पाहून माझा धीर खचला आहे. मी वेडा झाल्यामुळे दिशा दिसत नाहीत. एवढेच नव्हे तर माझी मलाच ओळख नाहीशी झाली आहे, असे झाले आहे. मोटके विश्वरूप डोळा देखिले, आणि सुखाचे अवर्षण पडिले. आता जा पाणी आपुले अस्ताव्यस्त हे. ऐसे करिसी म्हणून जरी जाणे, तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे. आता एक वेळ वाचवी जी प्राणे, या स्वरूप प्रळयापासोनी. जरी तू गोसावी आमुचा अनंता, तरी सुई ओढन माझ्या जीविता. साठवी पसारा हा मागुता महामारीचा. आईके सकळ देवांचिया परदेवते, तुआ चैतन्य गा विश्व बसते. ते विसरलासी हे उपरते संहारू आदरिले. म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया, संहरी संहरी आपुली माया. काढी माते महामाया पासोनिया. हा ठायवरी पुढत पुढती, तू ते म्हणजे बहुवा काकुळती. ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहलो. तुझे विश्वरूप डोळ्यांनी जरासे पाहिले नाही, तोच सुखाचा दुष्काळ झाला. म्हणून तुमचे हे अस्ताव्यस्त रूप सावरून घ्या. तुम्ही अशा प्रकारे विश्वरूप दाखवून दुःखात घालाल असे पूर्वी ठाऊक असते, तर विश्वरूप दाखवा असे कशाला म्हटलो असतो. आता या स्वरूप प्रलयापासून माझे एकवार प्राण वाचवा महाराज. हे भगवंता, तुम्ही जर आमचे स्वामी आहात, तर आमच्या प्राणाच्या आड ढाल घाला आणि या विश्वरूप रूपी मायेचा पसारा आवरून
आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. हे सर्वश्रेष्ठ देवा, सर्व विश्वाचे आपण जीवन चैतन्य आहात. हे विसरून सर्व जगाचे पालन करण्याचे सोडून त्याचा संहार करू पाहता काय? म्हणून हे देवांच्या राजा, लवकर प्रसन्न व्हा आणि आपल्या मायाशक्तीला आवरा आणि मला या महामरण भयापासून बाहेर काढा. इतके तुम्हाला मोठ्या दीनवाने वारंवार काकुळतीने म्हणतो आहे, कारण मी तुझ्या विश्वरूप दर्शनाच्या योगाने खरोखर भ्यालो आहे. जय अमरावतीये आला धाडा, तै म्या एकलेनी केला उवेडा. जो मी काळाची आहे तोंडा, वासी न धरू. परी तया आंतुल नवे हे देवा, एत मृत्यूसही करुणी चढावा. तुवा आमुसाचे घोटू भरावा, या सकळ विश्वेसी. कैसा नवता प्रलयाचा वेळू, गोखा तूची विनलासी काळू. बापुडा हा त्रिभुवन गोळू, अल्पायु जाहला. अहा भाग्य विपरिता, विघ्न उटिले शांत करिता. कटकटा विश्व गेले आता, तू लागला सिग्रासू. हे नवे मा रोकडे, सैंग पसरून या तोंडे. कवळी तोसी चौकडे, सैन्य ये. आजचा मी पूर्वी कसा होतो? इंद्राच्या स्वर्गीय इंद्रपुरीवर राक्षसांनी केलेला हल्ला मी एकट्याने परतविला. साक्षात कृतांत काळ समोर आला तरी त्याला न भिनारा असा मी आहे. परंतु देवा, ही विश्वरूपाची गोष्ट त्यातली नाही. इथे मृत्यूवरही ताण करून सर्व विश्वासहित आमचाही घास होण्याचा तुझा हेतू आहे का? वास्तविक ही वेळ प्रलयकाळची नव्हे. तेव्हा तू मध्येच कसा काळ स्वरूपाने प्रकट झालास आणि हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते. अरे रे, ही दैवगती विपरीत झाली आहे. विश्वरूप दर्शनामुळे शांती लाभ होईल या हेतूने खटपट केली तर उलटेच झाले. आता निश्चितच विश्वसंहार होतो आहे. आपणच या विश्वाला गिळायला लागलात. एक सारखी मुखे पसरून आपण इकडून तिकडून या सैन्याला गिळंकृत करीत आहात. हे प्रत्यक्ष दिसत नाही काय? नोहे तिहे कौरव कुळीचे वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमर. हे गेले गेले सपरिवार तुझिया वदनी. आणि जे जे याचे निसावाये, आले देशोदेशीचे राये. तयांचे सांगावया जाओ न लाहे, ऐसे सरकटी तू आहासी. मदमुखाचिया संघटा, घेत आहासी घटघटा. आरणी हणथाटा, देतोसी मिठी. हे कौरवाच्या वंशातील वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत का? अरे अरे, हे तर आपल्या परिवारासह तुझ्या तोंडात पूर्णपणे गेलेच म्हणायचे. आणि युद्धासाठी जे जे त्यांच्या मदतीसाठी नाना देशींचे राजे आले आहेत, त्यांची नावे सांगायला कोणी उरणार नाही असे तू सर्वांचा ग्रास करीत आहेस. मदोन्मत्त हत्तीचे समुदाय रणभूमीत थाटाणे असताना ते तू घटाघटा गिळत आहेस. त्याचप्रमाणे युद्धभूमीवर सेना समुदायही तू गिळंकृत करीत आहेस. जंत्रावरी चिल मार, पदातीचे मोगर. मुखांत भार हारपताती मा. कृतांताचिया जावळी, जे एकची विश्वाते गिळी. तिये कोटीवरील सगळी गिळितासी शस्त्रे. चतुरंगा परिवारा, संजोडिया रहंवरा. दात न लाविसी मा परमेश्वरा, कैसा तुष्टलासी बरबा. हागा भीष्मा ऐसा कवनु, सत्यशौर्य निपुणू. तोही आणि ब्राह्मणू द्रोणू, ग्रासिलासी कटकटा. आहा सहस्त्रकराचा कुमरू, एत गेला गेला कर्णविरू. आणि आमुचिया आघवांचा केरू, फेडिला देखे. कटकटा धातया, कैसे जाहले अनुग्रहा दया. मिया प्रार्थुनी जगा बापुडिया, आणिले मरण. तोफा बंदुका यांचा शत्रू सैन्यावर मारा करणारे पायदळाच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात नाहीशा होत आहेत नाही का?
सर्व विनाशक काळाशी तुलना करता येईल अशा ज्या शस्त्रांपैकी एकच सर्व विश्वाला गिळेल अशी कोट्यावधी शस्त्रे तू गिळत आहेस. हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशा युद्धभूमीवरील चतुरंग सेनेचा परिवार आणि घोडे जोडलेले रथ यास भगवंता तुम्ही दात न लावता सहज गट्ट करीत आहात. त्यामुळे आपण कसे संतुष्ट झाले आहात. अहो, भीष्मासारखा सत्यवचनी शौर्य निपुण असा दुसरा कोण आहे. तो देखील आणि द्रोणाचार्य ब्राह्मण असूनही तू गिळलास. अरे रे, काय हे. आहा, सूर्याचा पुत्र जो वीर कर्ण तो तुझ्या मुखात गेला आहे आणि आमच्याकडील सर्व योद्धे तर तू केसांसारखे नाहीसे केलेले मी पाहत आहे. हाय रे परमेश्वरा, भगवंतांच्या या अनुग्रहापासून हे काय विपरीत घडले. मुद्दाम प्रभूला विश्वरूप दाखवा अशी विनंती करून या दीन जगाचा सर्वनाश घडवून आणला आहे. येतपर्यंत 400 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 11 आणि भाग 7 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.